चिमुकल्या हातांनी अक्षर गिरवण्याच्या कोवळ्या वयात, आजी आजोबांकडून गोष्टी ऐकण्याच्या बालवयात, धार्मिकतेचा सुगंध ज्याला लाभला, कीर्तन करण्याचा वसा युवराजाने घेतला. मैदानावर बालगोपालांच्या समवेत रममाण होण्याऐवजी सवंगड्यांना मराठी कीर्तनाचा व्यासंग जडविला. वयाच्या 9व्या वर्षी ग्लोबल कीर्तनाची संकल्पना ज्याने आणली, अशा तपस्वी तेजपुंज ग्लोबल बाल कीर्तनकार हरिभक्तपरायण सौरभ महाराज यांच्या अमृतमय रसाळ वाणीतील संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरील सुमधुर चिंतन आपुलिया हिता, जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. हरि जय जय राम कृष्ण हरे. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे. हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे. हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण आरूपा पाहता लोचनी. रूपा पाहता लोचनी. रूपा पाहता लोचनी.
कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम आपुलिया हिता जो आस जागाता आपुलिया हिता जो आस जागाता आपुलिया हिता जो आस जागाता आपुलिया हिता जो आस जागाता
विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाच्या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आता आपण पांडुरंगाला व संतांना नमन करू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. कीर्तनरूपी सेवेसाठी सुरुवात करण्यापूर्वी मी येथे जमलेले माझे गुरुजन वर्ग, माझ्या माता भगिनी व समोर बसलेल्या सर्व संत सज्जनांनो, मी आपणास सांगू इच्छितो की ज्ञानेश्वर महाराजांनी व तुकाराम महाराजांनी त्यांच्याकडे असलेले अगाध ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपात व तुकाराम महाराजांनी गाथ्याच्या रूपात आपणास दिले. ते ज्ञान आपणास ज्ञात आहे, पण ते ज्ञान सर्व जगाला कळावे म्हणून जागतिक भाषा म्हणजे इंग्रजी भाषा, आणि या इंग्रजी भाषेतून मी वयाच्या 9व्या वर्षी इंग्रजी मधून पहिले कीर्तन केले. आणि तसेच पुढील वर्षी 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त माझे अमेरिकेमध्ये कीर्तन होणार आहे, हे मी माझे भाग्य समजतो. आणि तसेच आज या ठिकाणी इथं उपस्थित सर्वांचे मी सौरभ दत्तात्रय मोरे सातारकर नव्हे बर का, साखतकर आभार मानतो व मी माझ्या कीर्तन सेवेसाठी सुरुवात करतो. कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील 4 चरणांचा सगळ्यांच्या पाठांतरातील अभंग आहे. विठ्ठल आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. या अभंगाद्वारे संत तुकाराम महाराज आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत त्यांच्या माय बापांना संत तुकाराम महाराज धन्यता देतात. ज्या पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान राखला तो पुत्र तर धन्य आहेच, परंतु त्याच्या माता पित्यांना संत तुकाराम महाराज धन्यता देतात. आणि असे पुत्र जर कोणते असतील तर ते महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या शिवाजी राजांनी आपले हित न पाहता या महाराष्ट्रातील जनतेचे हित पाहिले आणि एक स्वराज्य उभा केले. आणि ज्या स्वराज्यामध्ये आम्ही राहतो त्या स्वराज्यातली माती नेमकी कशी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे. खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलत्र्याचा शक्तीच्या पैलत्र्याचा महाराष्ट्र, साधू संतांची जन्मभूमी असणारा महाराष्ट्र, माती धुमसणाऱ्या तेजोमृतिका कुमकुम करंडकाचा दगदगता इतिहास घेऊन पेटणारा महाराष्ट्र. गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंतानी जीवन ठेवणाऱ्या जगदंबा पोतुरात घेऊन घोंगवणाऱ्या वादळाचा
माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आणि अशा शिवाजी राजांना जन्म देणाऱ्या जिजाऊ मातेला संत तुकाराम महाराज धन्यता देतात. विठ्ठल म्हणून धन्य माता पिता तयाची या. धन्य माता नंतर पिता. पहिला क्रमांक मातेलाच का, पित्याला का नाही? कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अहो परमेश्वराला देखील आईच्या प्रेमापासून वंचित राहावे लागले. म्हणून मी तुम्हाला अनिल दीक्षित यांनी लिहिलेल्या एका कवितेतील हा संत नामदेव महाराजांची आई गोनाई व साक्षात पांडुरंग या तिघांचा हा प्रसंग आहे. हा प्रसंग मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. दिवाळीचा सण असतो. नामदेव महाराज झोपलेले असतात. गोनाई येते, नामदेव महाराजांना प्रेमाने म्हणू लागते, उठ उठ नामदेवा, अरे किती झोपशील, सण दिवाळीचा आज आहे पहिली अंघोळ. तेल सुगंधी लावून छान मालिश करीन, मग उठणे चोळून तुला आंघोळ घालीन. गंध कपाळी लावून तुझे करीन औक्षण, अनारसे कडबोळी लाडू करंजा देईन. तसा नामा म्हणाला, आई आई ग एक सांगशील, माझ्या संगी विठूला आंघोळ घालशील. आहे पोर का बिचारा, त्याला नाही की ग आई, तिचा चेहराही कसा त्याला माहीतही नाही. गोनाई म्हणाली, काळ्या विठ्ठला वाचून तुला सुचते का काही, आई हाक सुद्धा कधी तुझ्या ओठी येत नाही. मग आईच्या रागाला पाहून नामदेव महाराज आईला लाडी गोडी लावतात आणि म्हणतात, विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये तू दिसते ग मला, तुझ्या मध्येही दिसतो माझा श्रीरंग सावळा. मग गोनाई म्हणाली, नको लाडी गोडी लावू, स्नान घरातच आता, मी आले पाठोपाठ पाणी कडक तापता. आई जाताना मग याला ध्यास विठूचा लागला, तसा धावत पळत नामा देवळात आला. त्याची लागत चाहुल प्रगटले पांडुरंग, नामदेव म्हणे त्यासी विठू चल माझ्या संग. तेल उठणे लावून आई घालील अंघोळ, सण दिवाळीचा आज मस्त करूया फराळ. तुझ्या सावळ्या रंगाचे आहे एकच कारण, नाही घातले आईने स्नान चोळून मोळून. मग शेवटी विठ्ठल तयार झाले. पण विठ्ठल म्हणाले, नामदेवा मी तुझ्या घरी आंघोळ करण्यास जातो, पण तुला माझ्या जागी उभे राहावे लागेल. नामदेव महाराज तयार झाले, कारण नामदेव महाराजांना आईच्या हातून विठ्ठलाला आंघोळच घालायची होती. म्हणून नामदेव महाराज तयार झाले. मग शेवटी विठ्ठल नामदेव महाराजांच्या घरी आले. मग गोनाईला वाटले की नामदेव इतक्या वेळ झाला स्नान घरात गेलाय, त्याने कपडे काढलेत की नाहीत हे पाहण्यासाठी गोनाईने हाक मारली, काढलीस का कपडे. हाक गोनाईची आली, वस्त्रे काढण्या विठूने तशी सुरुवात केली. पाणी घेऊन गोनाई स्नान घरामध्ये येता, अंगावर खेकसली, तिथे विठ्ठल पाहता. गोनाई म्हणाली, इथे आलंस तू कसा, कुठे माझा नामदेव, बोल की रे आता विठ्या, तुला भरली का हिव. शब्द फुटे नासा झाला, अंगी कापरे भरले, ब्रह्मांडाच्या नायकाला ब्रह्मांडच आठवले. विठ्ठल दबक्या आवाजात गोनाईला म्हणू लागले, नामदेवाऐवजी तू मला स्नान घालशील, साऱ्या विश्वात पहिली भाग्यवान ठरशील. गोनाई म्हणाली, अरे तुला नि जगाला नाही माझ्या लेकी भाव, माझ्या नाम्यात माझा फक्त अडकला जीव. तुझ्या भक्तीने जगात नको प्रसिद्धी मलाही, साऱ्या जगाने म्हणावे मला नाम्याची गोनाई. मग शेवटी गोनाईचा राग शांत झाला आणि गोनाई विठ्ठलाला प्रेमाने म्हणू लागली, तुझी आंघोळीची इच्छा पूर्ण करीन मी देवा, देवपणा विसरुनी माझ्या पोटी जन्म घ्यावा, माझ्या पोटी जन्म घ्यावा. मात्र त्वाचे मोठेपण देवालाही त्या पटलं, आईसाठी बिचाऱ्याला लहान व्हावंस वाटलं, लहान व्हावंस वाटलं. म्हणूनच धन्य माता नंतर पिता. विठ्ठला 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 विठ्ठला. परशुरामाने वडिलांची आज्ञा पाळली, तसेच तुम्ही देखील वडिलांची आज्ञा पाळा, कारण
वडिलांना महत्व असून देखील त्यांच्याबद्दल जास्त लिहिलं जात नाही, बोललं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयीच बोलत राहतो, पण बापाविषयी कुठंच फारसं बोललं जात नाही. लेखकांनी, कवींनी चांगल्या चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली आहे. देवादिकांनी आईचेच तोंड भरून कौतुक केले आहे. संत महात्म्यांनी आईचेच गोडवे गायले आहेत. पण बापाविषयी कुठंच फारसं बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. काही लोकांनी बाप रेखाटला, पण तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात 1-2% असे बाप असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आई घराचं मांगल्य असते, तर बाप घराचं अस्तित्व असतो. आई सर्वांसमोर मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशी तोंड खुपसून रडतो तो बाप. आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही. स्वतःचा बाप वारला तरी वडिलांना रडता येत नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. आई मेली तरी रडता येत नाही, कारण बहिणीचा आधार व्हायचा असतो. स्वतःची पत्नी जर अर्ध्यावरच साथ सोडून गेली तरी रडता येत नाही, कारण मुलांसाठी अश्रूंनावर घालावा लागतो. जिजाबाईंनी शिवाजीराजे घडविले असं अवश्य म्हणावं, पण त्याच वेळेस शहाजीराजांची ओढा ताण सुद्धा लक्षात घ्यावी. देवकी मातेचं कौतुक अवश्य करावं, पण श्रीकृष्णाला डोक्यावर पुरातून घेऊन जाणारे वसुदेव सुद्धा लक्षात घ्यावे. श्रीराम हे कौशल्य मातेचे पुत्र जरूर असतील, पण पुत्र वियोगाने तडपडून मरण पावले ते पिता दशरथ होते. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चप्पलकडे पाहिलं की त्यांचं प्रेम कळतं. त्यांची फाटकी बनियन पाहिली की असं वाटतं आमच्या नशिबाची भोक त्यांच्या बनियनना पडली. त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काट कसर दाखवितो. मुलीला गाऊन घेतील, मुलाला लुंगी घेतील, पण स्वतः मात्र जुनी पॅन्ट वापरायला काढतील. मुलगा सलून मध्ये तर मुलगी पार्लर मध्ये खर्च करते, पण त्याच घरातला बाप दाढी करायचं साबण संपलं म्हणून आंघोळीच्या साबणानं दाढी खरडत असतो. अनेकदा नुसती पाणी लावून दाढी खरडत असतो. बाप आजारी पडला तरी पटकन दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही, पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला सांगतील याची त्याला भीती वाटत असते. कारण मुलीचं लग्न असतं, मुलाचं काही शिक्षण असतं, घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं. ऐपत नसते तरी मुलाला दर महिन्याला मोलमजुरी करून पैसे पाठवले जातात. पण सगळी मुलं नाही, तर काही मुलं अशी असतात की पैसे येताच परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात, आणि ज्या बापानं पैसे पाठवले त्याच बापाची टिंगल करतात आणि एकमेकांना एकमेकांच्या बापाच्या नावानं हाक मारतात. ही वस्तुस्थिती आहे, आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण आई घराचं मांगल्य असते, तर बाप घराचं अस्तित्व असतो. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे वाईट नजरेने कोणीही बघू शकत नाही, कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला की आई जवळची वाटते, कारण आई कवटाळते, जवळ घेते, पण गुपचूप जाऊन पेड्याचा पुडा आणणारा बाप मात्र आम्ही सहजपणे विसरून जातो. पहिलं टकरणीचं खूप कौतुक होतं, पण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे वावरणाऱ्या बापाची दखल कोणी सुद्धा घेत नाही. ठेस लागली, फटका बसला, चटका बसला की आई ग हा शब्द तोंडातून बाहेर पडतो. पण हायवेवर रोड क्रॉस करताना जर अचानक एखादा ट्रक जर जळून गेला तर बाप रे हा शब्दच तोंडातून बाहेर पडतो. कारण छोट्या छोट्या संकटाला आई चालते, पण मोठमोठे वादळ पेलताना बापाच आठवतो. कोणताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी जास्त जात नाही, पण गरीब लेकीच्या घरी उभ्या उभ्या का होईना पण चक्कर मारत असतो. तरुण मुलगा जर रात्री उशिरा घरी आला तर त्याची आई नाही तर बापच जागा असतो. मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप, घरच्यांसाठी स्वतःच्या व्यथा दडपणारा बाप खरंच किती ग्रेट असतो ना. वडिलांचं खरं महत्व कुणा कळतं? लहानपणी चळी सोडून गेल्यावर अनेक जबाबदाऱ्या लवकरच पेलाव्या लागतात. एका वस्तूसाठी ज्यांना तरसावं लागतं त्यांनाच वडिलांचं खरं महत्व कळतं. वडिलांना खऱ्या अर्थानं जाणते
ती त्या घरातली मुलगी, सासरी गेलेल्या किंवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापाशी फोनवर बोलताना त्यांचा बदललेला आवाज एका क्षणात लक्षात येतो. मग त्याने एक प्रश्न विचारते, कोणतीही मुलगी बापाच्या इच्छेखातीर लग्नाला तयार होते, कोणतीही मुलगी बापाला जाणते, जपते, इतरांनी देखील तसंच जाणावं हीच प्रत्येक बापाची किमान अपेक्षा असते. जे तरुण बांधव आपल्या आई वडिलांना जाणतात त्यांच्याबद्दल तुकाराम महाराज काय म्हणतात? आपली अहिता जो असे जगता, 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 आपुली अहिता जो असे जगता, धन्य माता पिता तयाची आपुली अहिता जो असे जगता, धन्य माता पिता तयाची, आपुली अहिता जो असे जगता, धन्य माता पिता तयाची, कुळिकन पुत्र होती ती सात्विक, कुळिकन पुत्र होती ती सात्विक, कुळिकन पुत्र होती ती सात्विक, कुळिकन पुत्र होती ती सात्विक. आपुली अहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जे पित्रांचा उद्धार करतात त्यांना पुत्र म्हणतात. शीलवान पुत्र होण्यासाठी आईचं पुण्य पाहिजे, विद्वान पुत्र होण्यासाठी बापाचं पुण्य पाहिजे, उदार पुत्र होण्यासाठी वंशाचं पुण्य पाहिजे आणि भाग्यवान पुत्र होण्यासाठी स्वतःचं पुण्य पाहिजे. अहो, जी आई आपल्या मुलांना कष्टाने मोठी करते त्या आईच्या भोवती फिरणारी मुलं लग्न झाल्यानंतर बायकोच्या भोवती गोंडा घोळतात. अहो, जर एखाद्या लग्न झालेल्या तरुणाने जर 4 चाकी गाडी घेतली तर ते काय करतात? गाडी घेताच पुढं ती भाग्य लक्ष्मी कोरतात, गाडी घेताच पुढं ती भाग्य लक्ष्मी कोरतात. आई तुझा आशीर्वाद पाठी मागे लिहितात. हे असे का करतात? कारण एकदा लग्न झालं, लग्न मंडपातलं तांदूळ डोक्यावर पडलं, माणूस बदललाच पाहिजे. हा झटका तांदळाचा आहे, फिकून मारल्यावर नींद लागतो का काय? पप्या, लहानपणी ब्रह्मदेव नको, कोण पाहिजे? आई. आईला एकही वैभव नको, पण कोण पाहिजे? मुलगा, पण तोच पप्या. एकदा पिवळा झाला, टोनगा हळदीतून वरी आला, डायरेक्ट जाऊन बायकोला म्हणणार, तू येतो जाने, तू नाही तो मेरा इस दुनिया में कोई नहीं है, तू फक्त धोका दे. म्हाताऱ्याला कधी बाजूला काढायचं, तू फक्त सांग. भाऊ बनकी कधी फोडायची, तू फक्त सांग. तू फक्त धोका देऊ नकोस. तुम्हाला अजून एक सांगतो, जगात आपल्यावर प्रेम करणारी एकच विभूती जन्माला आली, ती फक्त आईच. जगात कोणत्याही आईला असं वाटत नाही की आपल्या मुलाचं वाईट व्हावं. निम्म्या रात्री उद्या उठणार कोण? आईच. जीवन घे म्हणणार कोण? आईच. आणि आईनं जीवन घे म्हणल्यावर माझं 50% पोट भरत. पण बायको बायको म्हणाल काय असं? बायको बायको तर रोट म्हणणार, पप्या चा विचारू नये, ज्यावेळेस एका हॉटेल मधून जीवन आलाय ते बायको. मग पण आई
मग आईनं आपल्या पोराला जेवायला आवडलं. आई आता समोर बसणार. आई समोर बसली. पोरानं भाकरीचा घास मोडला, भाजीत बुडवला व त्यानं तो घास तोंडात घातला आणि म्हणाला, कुणी केली भाजी? आई आपली खालीच मान घालून बसली, कारण एक शब्द जर बोलायला जावं तर मुलगा ताटावरून उठून जाईल आणि याच्या एवढा घोर पाप दुसरा कुठला नाही. म्हणून आई आपलं खाली मान घालून बसली. तो म्हणाला, ऑफिस मध्ये जावं, सणांचा ताप, घरी यावं, तुमचा ताप, आम्ही करू तर काय? तो धावून गेला आईच्या अंगावर आणि म्हणाला, कुणी केली भाजी? आणि मग आईच्या मुखातून एक शब्द निघाला, भाजी मी नाही केली. मग कुणी केली? तुझ्या बायकोनी केली. हा काय म्हणतो, अगं बायकोनं केली वय. अगं मग चालायचं, नवीन आहे, मसाल्याचा अंदाज नसल, असं होतच असतं. वाढ. बायकोनं भाजी केली म्हणलं की वाढ. वा 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 वा. आपलीच गाडी, आपलीच महाडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी. हातात बिडी, वडतोय काडी, त्याची बायको जाडी आणि आई मात्र हडकुडी. विठाला 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 विठाला. भागवतामध्ये पुत्रांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. उत्तमाचिंतित कोऱ्यात प्रप्त कारितो मध्यमा, आत्मसदया कोऱ्यात करतो चरित पितू. उत्तम पुत्र हा वडिलांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून न बोलता काम करतो. मध्यम पुत्र हा वडिलांनी सांगितल्यानंतर खुशीने काम करतो आणि अधम पुत्र हा वडिलांनी आज्ञा दिल्यानंतर काम करतो पण ना खुशीने. एकदा एक वारकरी वडील मरताना आपल्या पुत्रास जवळ घेतात आणि म्हणतात, तू माझी सर्व इस्टेट घे पण 3 कामे कर. मुलगा म्हणतो, कोणती 3 कामे बाबा, मला सांगा, मी जरूर करेल. वडील म्हणतात, रोज सकाळी उठल्यानंतर देवपूजा कर, रोज सकाळ संध्याकाळ हरिपाठ वाच व वर्षातून एकदा पंढरीची वारी कर. हे सांगून वडील मरतात. हा 3 कामे करतो पण जबरदस्तीने. कोणी विचारले, काय करत होतास? हा काय म्हणतो, देवाच्या डोंबल्यावर पाणी घालत होतो, म्हणजे देवपूजा. दुसऱ्याने विचारले, काय वाचत होतास? हा काय म्हणतो, ते ज्ञानेश्वर महाराजांनी का तुकाराम महाराजांनी ते लिहिले ना, ते भारूड का हरिपाठ, ते वाचत होतो. म्हणजे हरिपाठ कोणी लिहिलाय हे सुद्धा मला माहित नाही. आणि तिसऱ्याने विचारले, कुठे गेला होतास? हा काय म्हणतो, पंढरपूरला हेलपाटा मारून आलो. म्हणजे वारीस हा हेलपाटा म्हणतो पण कामे करतो. आणि चौथा मुलगा हा तर काहीच करत नाही. बापानं कितीही बोंब मारली तरी काही करत नाही. यास भागवतकार पुत्र म्हणत नाहीत, तर त्या आई वडिलांचे मूत्र म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग. अर्थातच हे चांगल्या आई वडिलांविषयी आहे. काहींचे पिता तर नेहमी पित असतात, रात्रंदिवस नशेमध्ये. ते मुलांना काय चांगले सांगणार. म्हणून प्रत्येक गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे. प्रत्येक गाव हे व्यसनमुक्त झाले पाहिजे. प्रत्येक गाव हे महात्मा गांधी तंटामुक्त झाले पाहिजे. प्रत्येक गावामध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवलाच पाहिजे. प्रत्येक गाव हे स्वच्छ झाले पाहिजे. प्रत्येक गाव हे हागणदारी मुक्त झाले पाहिजे. विठाला 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 विठाला. पुत्र याची शास्त्रात व्याख्या आहे. पू म्हणजे नरक, आणि जो नरकातून तारतो त्यास पुत्र म्हणावे. काही जण तर वाईट वागून आई वडिलांना नरकात घालतात. काही जण जिवंतपणेच आई वडिलांना दुःखाच्या खाईत लोटतात. विदुरांनी धृतराष्ट्रास सांगितले की तुझा एक पुत्र दुर्योधन याच्यावर तू नियंत्रण ठेव, नाहीतर हा सर्व पुत्रांचा नाश करेल. पण पुत्र मोहामुळे धृतराष्ट्राने ऐकले नाही व सर्व मारले गेले. ज्याप्रमाणे जंगलात एखादे लाकूड एखाद्या लाकडावर घासले की सर्व जंगल पेट घेते, त्याचप्रमाणे एखाद्या मुलामुळे सर्व कुळाचा नाश होतो.
एक सुभाषितकार म्हणतो, एकेन शुष्क वृक्षेन धैया मानेन वन्नीना दह्यत ते तद्वन सर्व कुपुत्रेन कुलतथा. काही आई वडिलांचे असे दुर्दैव असते की सर्वच पुत्र मूर्ख निपजतात. एकदा एक म्हातारी एका साधूकडे आली आणि म्हणाली, महाराज मी दुःखी आहे. महाराज म्हणाले, आजी आपणास 5 पुत्र असून देखील आपण दुःखी का? त्यावेळेस ती म्हणाली, ज्येष्ठ भृंगी तंबाखू भक्षण परा तस्यांज मद्यपी लब्ध्वा द्विती रुची तृतीया चोराना चोरगीत महिमान चतुर्था बालस्तो तो पंचमो लोकांना नित्य ग्रहाणी दहते एक द्विन त्रीन चत्वारी वा. मोठा मुलगा नेहमी तंबाखूच्या व भांगेच्या नशेत असतो, दुसरा दारूच्या नशेत असतो, तिसरा जुगाराच्या आहारी गेला आहे, चौथा चोरी करतो व 5वा दुसऱ्याची 1-2 घरे पेटवतो. मी कशी सुखी असणार महाराज? या उलट एखाद्याचा एकच पुत्र असतो पण सर्वांना सुखी करतो. ज्याप्रमाणे जंगलात एखाद्या सुगंधी फुलाचा सुगंध दरवळतो, त्याचप्रमाणे एखाद्या मुलामुळे सर्व कुळ पवित्र होते. योगायोग असा आहे की माझे भाग्य आहे, कारण माझे नाव हे सौरभ आहे. सौरभ सौरभ म्हणजे सुगंध. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा व तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा सुगंध मी अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर अख्ख्या जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवल्याशिवाय मी राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, पुरे एकची माय पुत्र पोटी हरिस्मरणे उद्धरे कुळे कोटी. या उलट तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे हरीसी विनमुख गांधारीचे उदरी शतमूर्ख. त्यासाठी आपण एक दृष्टांत पाहू. एकदा एका शेतकऱ्याचे 4 पुत्र होते. मग ते नेहमी कोणत्याही कामासाठी आपापसात भांडत असे. मग त्यांना कसं समजवावं हा प्रश्न त्या शेतकऱ्याच्या समोर पडला. मग एके दिवशी त्याला एक युक्ती सुचली. मग त्या शेतकऱ्याने एक लाकडाचा गट्टा घेतला आणि प्रत्येक मुलाच्या हाती दिला आणि म्हणाला, हा लाकडाचा गट्टा तुम्ही मोडून दाखवा. प्रत्येकाने खूप प्रयत्न केला पण तो लाकडाचा गट्टा काय मोडला नाही. मग त्या शेतकऱ्याने एक काठी काढून प्रत्येक मुलाच्या हाती दिली आणि म्हणाला की हे लाकूड तुम्ही मोडून दाखवा. प्रत्येकाने सहजच त्या लाकडीचे तुकडे केले. शेतकरी म्हणाला, समजलं का? जर तुम्ही एकत्र राहिलात तर तुमचे कोणीही काहीही वाईट करू शकणार नाही, आणि जर तुम्ही वेगवेगळे राहिलात तर तुम्हाला आपत्ती येण्याची शक्यता आहे. आणि त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील प्रत्येक आई वडिलांच्या प्रत्येक मुलांनी जर हीच पद्धत अवलंबली तर त्यांना शारीरिक, मानसिक व बौद्धिक हानी होणार नाही आणि त्यांचे कुटुंब देखील सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भावाने भावास सहकार्य केल्यास कुटुंब सुखी होईल, कुटुंबाने कुटुंबात सहकार्य केल्यास गाव सुखी होईल, गावाने गावात सहकार्य केल्यास तालुका सुखी होईल, तालुक्याने तालुक्यात सहकार्य केल्यास जिल्हा सुखी होईल, जिल्ह्याने जिल्ह्यात सहकार्य केल्यास राष्ट्र सुखी होईल, राष्ट्राने राष्ट्रात सहकार्य केल्यास हा भारत देश सुखी होईल, किंबहुना हे जग सुखी होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून अशी मुलं आम्हाला उभा करता आली पाहिजे, तरच प्रत्येक माता पित्यांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. अहो, प्रत्येक माता पित्यांना तर आनंद होईलच. म्हणून अशा मुलांना संत तुकाराम महाराज काय म्हणतात? कोळी कन्या पुत्र होती ती सात्विक, 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 कुळी कन्या पुत्र होती जे 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 सात्विक. दयाचा हरी ग वाट देवा, दयाचा हरी ग
होती ती सात्विक कुळी कन्या पुत्र होती ती सात्विक कुळी कन्या पुत्र होती ती सात्विक कुळी कन्या पुत्र होती ती सात्विक तयाचा हरी का वाटे देवा 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 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जगावं कसं यासाठी गीता, मरावं कसं त्यासाठी भागवत. जगावं कसं हे गीतेने अर्जुनाला शिकवलं आणि मरावं कसं हे राजा परीक्षितीला श्रीमद भागवताने शिकवलं. ज्या पांडुरंगाला भेटण्यासाठी संतांना वेद लागतो, ज्या पांडुरंगाचे गुणगान ऐकल्यावर मन आणि कान तृप्त होते, ज्या पांडुरंगाचे स्वरूप पाहिले की आनंदाला भरती येते, त्या पांडुरंगाचे आपण प्रेमाने भजन करू. विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. चिंतन चिंतन कुठेही केव्हाही व कोणत्याही अवस्थेत करता येते. चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ करावे. नामाच्या परमात्म्याच्या चिंतनाने सर्व संकटे टळली जातात. नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विघ्ने. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्धट भव सिंधू. जेवताना देवाचे चिंतन केले की ते अन्न पवित्र होते. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. परमात्मा चिंतनाचा भुकेला आहे. उदार हा जगदानी पांडुरंगाभिमानी. तुळशीदळ पाणी चिंतनाचा भुकेला. तुकाराम महाराज म्हणतात अवघे होती लाभ एका या चिंतने. नाम संकीर्तने गोविंदाच्या. चिंतनाने सर्व लाभ होतातच. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे सुख देह निरसने. चिंतने चिंतने तद्रुपता. म्हणून साधकांनी चिंता सोडून सतत देवाचे चिंतन करावे. जो गीता भागवत श्रवण करतो व अखंड चिंतन विठोबाचे करतो त्यांची सेवा मला घडावी असे तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. 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 तरी माझा देव
विठ्ठलाची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. जो गीता भागवत श्रवण करतो, वाखंड चिंतन विठोबाचे करतो, त्यांची सेवा मला घडावी असे तुकाराम महाराज म्हणतात. सेवा अहो प्रभू रामचंद्रांच्या सेवेकरिता शिवशंकर हनुमान झाले. जब हनुमान का जन्म हुआ तब नारद नारायण नारायण करके शिवशंकर के पास आए. तब शिवशंकर बोले कि नारद क्या खबर लाए हो? तब नारद जी बोले कि प्रभु श्री राम के भक्त बजरंग ने धरती पर जन्म ले लिया है. तब शिवशंकर पंडित बनकर हनुमान के घर आए. तब केसरी महाराज बोले, आइए पंडित जी बैठिए, हमारे बेटे का नाम क्या रखे? तब केसरी महाराज बोले, मेरे विचार से इसका नाम मारुति होना चाहिए. तब केसरी महाराज बोले, वाह कितना अनोखा नाम है. आणि मग त्याच हनुमंताने प्रभू रामचंद्रांची सेवा केली. तुलसीदास जी कहते हैं, जानी राम सरस समुजी करबानुमान, पुरुषा सेवक भय हरते बे हनुमान. जेव्हा शिवशंकर हनुमान अवतार घ्यायला निघाले त्यावेळेस पार्वतीने हट्ट केला, मी पण येणार. त्यावेळेस शिवशंकर म्हणाले, मी ब्रह्मचारी राहणार आहे. पार्वती माता म्हणाल्या, मी आपणास सोडू शकत नाही. त्यावेळेस स्त्री हट्ट पडला आणि स्त्री हट्टापुढे देवादिकांचेही काही चाललेले नाही. मग शेवटी शिवशंकर म्हणाले, ठीक आहे तू शेपूट हो. पार्वती प्रभू रामचंद्रांच्या सेवेकरिता शेपूट झाली. लंका शेपटीने जाळली. शिवाय 18 पद्म वानरांचे संरक्षण शेपूट करत होती. प्रभू रामचंद्रांच्या सेवेकरिता ब्रह्मदेव जांबवंत झाले. राम प्रभूंच्या सेवेकरिता आदिशक्ती सीता झाली. केवळ स्त्री नव्हे सीता, ते निजभक्त तत्वता, सांडोनी राजभोगा समजता, सेवेच्या निज स्वार्था वना आली. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनामध्ये फिरत होते त्यावेळेस शबरीची सेवा पाहून प्रभू रामचंद्रांनी तिला घरी येऊन भेट दिली आणि तिची उष्टी बोरे सुद्धा खाल्ली. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी का कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी का कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, मेरे प्यारे नैनों को दर्शन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. प्रभू रामचंद्रांच्या सेवेकरिता शेष लक्ष्मण झाले. जन्मापासून मरेपर्यंत सेवाच केली. प्रभू रामचंद्रांच्या सेवेकरिता शंख चक्रभर शत्रुघ्न झाले. रामप्रभूंच्या सेवेकरिता इंद्र वाली झाला. रामप्रभूंच्या सेवेकरिता सूर्य सुग्रीव झाला. रामप्रभूंच्या सेवेकरिता सर्व भक्त वानर झाले. तुकाराम महाराज म्हणतात, निद्रा करीत होतो पायी, लंका घेतली सभेची तई, माकडे गोवळे गाई चारीत सभे फिरत असो. तुकाराम महाराज म्हणतात, राम अवतारात आम्ही माकडे होतो, कृष्ण अवतारात आम्ही गोपाळ गायी होतो, आता पंढरीचे वारकरी आहोत, म्हणून सेवाच करा. तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी. विठाला 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 विठाला. कृपा असो तुमच्या
आमच्यावर सतत श्री पांडुरंगाची पांडुरंगा या महाराष्ट्राला गरज आहे ती फक्त निसर्गाची, जीवनाला असो किनारकलेची, रसिकतेची, सुख समृद्धी तर असावीच, श्रीमंती असावी मनाची, तुमच्या यशस्वी जीवनाला चव असू आनंदाची. आता मी माझ्या बालमित्रांना उपदेश करतो की दररोज सकाळी उठल्यानंतर आई वडिलांचे दर्शन घ्या व हरिपाठ वाचा आणि आता जे मी पुण्यवचन सांगणार आहे त्याचे पालन करा. सरळ मार्ग सोडून माणसा काट्याने तू जाऊ नको, ज्या संगतीने दुर्गुण वाढे संगत त्याची धरू नको. संसारामध्ये गुंग होऊनी भोगविलासी बनू नको, नर जन्मामध्ये येऊनी प्राण्या प्रभू स्मरणाला तू विसरू नको. द्वारी तुझ्या आला भिकारी विनमुख त्याला लावू नको, गरीब दुःखी अंध पांगळ्या सहाय्य करण्यास तू चुकू नको. न्यायनीतीने मिळवी पैसा अनितीने तू कमवू नको, श्रीमंतीची वेळ आली तरी भलते सलते तू बोलू नको. माता पित्यांना तुच्छ समजून अपमानास्पद तू बोलू नको, बोलतायांचे तुझ्या हिताचे झिडकावरून तू लावू नको. परणारी या माता भगिनी पाप वासना तू धरू नको, वेशीला तरू जवळ बसूनी पतिव्रतेला छळू नको. विद्यार्थ्या तू गुरुजनांना कमी प्रतीने लेखू नको, विद्या शिकुनी मनुष्य बनविती जाणीव त्यांची विसरू नको. अंगी नम्रता सदा असावी कोणा संगे भांडू नको, मोलमजुरी करी परंतु सत्य बोलणे सोडू नको. हे मी केले ते मी केले गर्वाने तू बोलू नको, क्षणार्धामध्ये उलथून पाडील प्रभू लीला तू विसरू नको, प्रभू लीला तू विसरू नको. ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी भागवत धर्म मंदिराचा पाया घातला, ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी आपणाला भक्ती मार्ग दाखवला, त्या ज्ञानेश्वर माऊलींचे आपण प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज पंढरीनाथ भगवान की जय.